ओम श्री सद्गुरवे नमः। आरोग्यशाहीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। सर्व भारतीय विज्ञानांमधला मानबिंदू म्हणजे आयुर्वेद। आयुर्वेदाची देवता असणारी श्री धन्वंतरी हे साक्षात श्री विष्णूंचंच एक रूप होय। धन्वंतरी शब्द आला कुठून? डॉक्टर श्री बालाजी तांबे सांगतात, वनांतरीचं धन म्हणजे धन्वंतरी। आपल्या अवतीभोवती असणारी वनसंपदा हेच आपलं खरं धन आहे। आहार असो, रसायन असो, औषध असो, सध्या सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं इको फ्रेंडली जगणं असो, वृक्ष, वेली, वनस्पती यांना काही पर्याय आहे का? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे संत तुकाराम महाराजांचं वचन असो, किंवा भारतीय संस्कृतीत गुरवे तरवे नमः असं म्हणून वृक्षाला साक्षात गुरूंची उपाधी देणं असो, निसर्गाबरोबर ट्यूनमध्ये राहणं ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे। खऱ्या अर्थाने हीच आरोग्यशाही आहे। आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळावी, जनसामान्यांपर्यंत आयुर्वेदाची संजीवनी पोहोचावी, यासाठी अतुल्य योगदान देणाऱ्या श्री गुरुजींच्या आशीर्वादाने मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री त्यांनी शिकवलेल्या, त्यांच्यासह 20 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करताना आलेल्या अनुभवातील काही अमृतकण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आयुर्वेदातील या अमृताचा अनुभव सर्वांना आरोग्य देणारा ठरो, हीच श्री गुरु आणि श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना। जाता जाता देतोय आजची आरोग्य टिप। सध्या आहेत पावसाळ्याचे दिवस। पावसाळ्यामध्ये मंदावलेला अग्नी पुन्हा प्रदीप्त करण्यासाठी जेवणाच्या सुरुवातीला आल्याचा एक छोटासा तुकडा मिठाबरोबर जर का खाल्ला गेला तर त्यांनी भूकही सुधारते आणि पचनही चांगलं राहतं। अशाच छोट्या छोट्या टिप्स आणि आरोग्यविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर।